मी तिकडे आत गेले ना की मग बोलणं होईल माझं तिच्याशी. जाऊ शकतो. हो, ह्या बघा, ह्या मला ओळखतात, समजलं? बरं झालं हो तुम्ही आलात. बघा ना, हा माणूस मला आत सोडत नव्हता हो. त्याला मी सांगितलं मी नेहाची वहिनी आहे म्हणून, ऐकतच नाही. बघा ना, हे शहरातलं वन ऑफ द क्लास हॉटेल्स आहे. हो हो हो, किती भव्य आणि प्रशस्त आहे ना. जस्ट मिनिट बेटा, ह्यांना ज्यूस घेऊन द्या. ओके, मिळतो इथे? सगळं मिळतं इथे. मॉकटेल्स आहेत, स्मूदीज आहेत, तुम्हाला हवं ते घ्या. चालेल चालेल, घेऊन चला. जायचं? चालेल चालेल, मी जाते. इकडून येते आम्ही नंतर. चला चला. अजून घरून फोन कसा काय आला नाही? म्हाताऱ्याने एव्हाना गोळी घ्यायला हवी होती आणि कुठल्या तरी नोकरांनी फोन करायला हवा होता अर्जंटली. म्हाताऱ्याला मलाच फोन करायला पाहिजे. हा, 1 मिनिट. हा, बोल. ओ गॉड, फोन म्हाताऱ्यानेच उचललाय. एव्हाना ह्याची कंडिशन सिरियस व्हायला हवी होती. काय निघायचं का आम्ही? हो पप्पा, इतका उशीर का होतोय तुम्हाला? तब्येत बरी आहे ना? आज तब्येत ठीक आहे एकदम. मला काय धाड भरले, काय ठणठणीत. माझं नातवाचं लग्न होणार आहे. माझा उत्साह दसपट वाढलाय. तू काळजी करू नको त्याची. गोळी तर स्ट्रॉंग दिली होती. याच बीपी अजून नॉर्मल कसं काय? गोळी घेतलीत ना? गोळी नाही घेतली. आज सुट्टी गोळीला. नो 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 वे पप्पा. हे बघा, मेडिसिन्सला कधीच सुट्टी नसते. तुम्हाला ती गोळी घ्यायलाच हवी. तुमची तब्येत जास्त महत्वाची आहे. गोळी घ्या आधी. ओके. आणि आपला कोणी स्टाफ आहे का तिथे तुमच्या आजूबाजूला? हा, आहे. जरा त्याला बोलवा. येस मॅम. काय रे, तू आहेस ना पप्पांबरोबर? लक्ष ठेवता येत नाही? त्याची गोळी कशी मिस झालीये? ही एक गोळी चुकली असती तर केवढं महागात पडलं असतं आम्हाला. ह्याच्या पुढे जर पप्पांच्या गोळ्या मिस झाल्या ना, तुझी नोकरी गेली समज. सॉरी मॅडम. माझा राग त्याच्यावर का काढतीये? मी गोळी घेतलीये आणि आम्ही निघतोय. चल. हा म्हातारा ऐनवेळी घोळ घालणार. पण काहीही झालं तरी यश ज्या मुलीच्या प्रेमात आहे ती एका मुलीची आई आहे हे या म्हाताऱ्याला आज कळायलाच हवं. मला घराबाहेर काढत होता. आता बघ ही सिम्मी तुला कसं वरचं तिकीट काढून देते ते. सिम्मी सिम्मी, ए सिम्मी. काकू काकू काकू, सॉरी सॉरी सॉरी. ऐका ना, याला म्हणे सुप्रीम मिक्स म्हणतात. किती प्रकार आहेत माहिती का आतमध्ये? अहो, फळं तर एवढी आहेत मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिली हो. तुम्हाला माहिती का, ती अॅनाकोंडा म्हणून काहीतरी एक. हॅलो मिथिला, कुठे आहात? बोला बोला, मी थोडस. पोहोचलात? गुड गुड. 10th फ्लोअरला यायचं. ब्रो, कॉंग्रॅच्युलेशन. वा, थँक्यू सो. किती टेन्शन आलं होतं तुला? लंडनला ग्रॅज्युएट होताना सुद्धा तू इतका टेन्शन मध्ये नव्हतास. अरे ते खूप सोपं होतं. हे प्रकरण जरा कठीण आहे. जीवन मरणाचा प्रश्न झाला होता माझ्या. पण मी तुझ्यासाठी फार खुश आहे यार. तू, नेहा आणि अर्थात परीसाठी कमाल. तुला सांगू समीर, आजोबांनी ज्या घराचं स्वप्न बघितलंय ना, ते एकत्र येण्यासाठी, ते बांधून ठेवण्यासाठी नेहाच करेक्ट आहे यार. खरंय. नाहीतर आपल्या पॅलेसमध्ये जेवढ्या खोल्या आहेत तेवढ्या दिशांना सगळ्या माणसांची तोंड आहेत. तुझ्यासमोर नाटकं करतात फक्त आम्ही एकत्र आहोत म्हणून. तू का सारखं त्यांना असं बोलत असतोस मला खरंच कळत नाही. ते सगळे चांगले आहेत समीर, आणि त्या सगळ्यांचा माझ्यावर खरंच खूप जीव आहे. असं आहे असं तुला वाटतं? या दोघी इथे काय करतायत? हॅलो काकू, वहिनी, तुम्ही इथे कशा काय? म्हणजे काय यश, तू आम्हाला सांगितलं नाहीस तर आम्हाला कळणार नाही का? नाही. अरे असं बघतोयस काय? म्हणजे तुला काय वाटलं, तुम्ही दोघं मला सोडून गेलात तर काय मी इथे येणार नाही? नाही नाही, असं नाही. पण एनिवेज, काय रे, आता तरी फायनल झालंय ना? नाही म्हणजे आता आम्हाला लग्नाची तयारी सुरू करायला. हो,
नाही पण म्हणजे मला खरंच कळत नाहीये अचानक तुम्ही इथे कशा काय. एक ती मोठी काकू नाही काही छोटी काकू पण आली आहे. यश अख्खं चौधरी कुटुंब इथे आलंय. तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मीच त्यांना म्हटलं की सगळ्यांनी चला. कसं वाटतं सरप्राईज? नाही खरंच छान वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन्स यश. थँक्यू. काँग्रेसचा यश किती छान बातमी दिलीस रे. आज म्हाताऱ्यासाठी मी जो बॉम्ब पेरलाय ना तो. पण ही परी कुठे आहे? सिम्मी काकू हा कुणाला शोधतीयस का ग तू इथे? या मी आपल्या नव्या नवरीला शोधते. कुठे आहे? ती ये चल. Oh. आई मामी ते कशी काय? चल बघू. माय गुडनेस, मला किती आनंद झालाय. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन. हे नेहा कॉंग्रॅच्युलेशन. अगदी आमच्या मनासारखं झालं. अय्या किती गोड मुलगी आहे ही. नाव काय आहे तुमच्या मुलीचं? हिचं होय, हिचं परी. अहो पण ही माझी मुलगी नाहीये, नेहाची आहे. ओ माय गुडनेस, माय गॉड. नेहा तुला एक मुलगी? आम्हाला सांगितलंच नाही तुम्ही? हो पण काय काय झालं? पप्पा समीर, ही परी तिला जरा ज्यूस वगैरे काहीतरी दे प्लीज. घेऊन जा. हो चल बरं. यश, नेहाला एक मुलगी? ही एवढी मोठी गोष्ट तू मला सांगितलीच नाहीस. कधी सांगणार होतास? मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. कशी माहिती असेल? कसं कळणार आहे आम्हाला? नेहा आपली एम्प्लॉई आहे. सो युजली आपल्याला एम्प्लॉईज बद्दल साधारण माहिती असतेच. ओ कम ऑन यश. नाही पण आय अग्री की तिला मुलगी आहे. सो काय झालं? खूप मोठा गोळ झालाय. हे बघ यश, मागे तुझ्यासाठी आम्ही एक स्थळ आणलं होतं. ज्या मिथिलाने जी मुलगी आणली होती तिला, ती स्वतः एका मुलाची आई होती. आणि हे जेव्हा पप्पांना कळलं ना तेव्हा ते इतके चिडले, इतके संतापले आणि त्या भरामध्ये ते मला घराबाहेर काढायला निघाले होते. तुला सांगू शकत नाही मी त्या दिवशी त्यांनी किती अपमान केला माझा. पण मला खरी काळजी ही होती की ते इतके संतापले होते ना तर त्यांचं बीपी वाढतंय का काय. काय तमाशा झालाय घरात ना, मी तुला सांगू शकत नाहीये. आणि तुला जर माझं म्हणणं खोटं वाटत असेल ना, तू विश्वजितला विचार.
मला तर काहीच सुचत नाहीये काय करावं. गॉड. यश, तू पप्पांशी बोलायला हवं होतंस या बाबतीत. हे काय भलतंच होऊन बसलं. तिथे मी माझ्या बंगल्याची स्वप्न पाहतीये आणि इथे नेहाच्या लग्नाचा बचकाच होतोय. यश, अरे तू पप्पांना कधी बोलला होतास का? नाही म्हणजे, पण मी बोलीन आजोबांशी. मी समजवेन त्यांना आणि ते नाही नाही म्हणणार मला. हे बघ प्लीज, आता काहीही बोल नकोस. आपण नंतर बोलू या विषयावर प्लीज. म्हाताऱ्याची अजूनही काही बातमी कशी नाही आली? नाही पण मी ओळखतो आजोबांना. ते नक्की समजून घेतील मला. मी आता जाऊन बोलतो आजोबांशी. काय बोलायचंय माझ्याशी? कशाबद्दल बोलायचंय माझ्याशी? बाबा, तुम्ही बसा ना. काय घेणार? कॉफी मागवू? ज्यूस? यश काहीतरी बोलतोय ना. या ते तू नंतर बोल. यश, बाबा तुम्ही आधी काहीतरी घ्या ना. मी ज्यूस ऑर्डर करते. मला काहीही नकोय. आता म्हाताऱ्याने यशला परमिशन दिली ना तर माझा सगळा प्लॅन फसेल. नेहा कामत, चौधरींच्या घराला जे काही हवं आहे ते मिळालंय असं मला वाटतं. माझ्या यशच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि त्याचं कारण माझ्या समोर आहे. यश सगळं काही व्यवस्थित मार्गी लागावं, अरे तेवढ्यासाठी तर हा जीव कोणीवरी टिकू नये. नाहीतर ते सगळं जाऊ दे. आज मी खूप आनंदात आहे. इतर कोणीही तो देऊ शकणार नाही तो आनंद मला तू दिलायस यश. तुला लाख लाख आशीर्वाद. अरे तुम्ही सगळे उभे का? बसा ना. बस ग, बस बस. ये रे. गोळी घेतली असेल ना म्हाताऱ्याने? काय रे, एवढं सगळं ठरवलंस, मला बोललं नाहीस? तू नेहाचा होकार मिळवणार आहेस हे मला सिम्मीकडनं करावं? आणि तो तुला तो यार कुठे आहे? समीर. एरवी मला जग्गू जग्गू म्हणत फिरत असतो. आता मला एका शब्दाने काही बोलणार नाही तू. काय सांगायचं तुला? बोल. आजोबा, नेहाला तुम्ही ओळखताच. म्हणजे नेहा आपल्या ऑफिसमध्ये काम करते हे तुम्हाला माहितीच आहे. घरी भेटलाय तुम्ही ती. प्रस्तावना नको रे, मुद्द्याचं बोल. मी नेहा बरोबर लग्न करायचं ठरवतोय आजोबा, हेही तुम्हाला कळलंय. आजोबा, नेहाचं आधी एक लग्न झालंय आणि तिला त्या लग्नातून एक मुलगी सुद्धा आहे. आजोबा, 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 पाणी घे. आजोबा, काका, आजोबा, आजोबा, काय झालं? आजोबा. यश,
जग्गू, तुला परीबद्दल सांगायला पाहिजे होतं. आता असं वाटतंय चुकलं आमचं. आजोबा, जग्गू, जग्गू उठ ना. आपण चेस खेळू ना जग्गू. आपला डाव अर्धवट राहिला, मी तसंच ठेवलाय बोर्ड. जग्गू उठ ना प्लीज. बरं ठीक आहे, मी डाव्या हाताने खेळतो. जग्गू प्लीज ना. बरं मी 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 हरलो ना तर मी तुम्हाला बाईक राईड देईन, ठीक आहे? आपण गोव्याला जाऊ. यशला नको, यश इथे राहील ना, ऑफिसचं काम करायला. आपण दोघं जाऊ गोव्याला. जग्गू प्लीज उठ ना. यश ऐकत नाही जग्गू. आम्हाला ना कळलंच नाही काय झालं ते. म्हणजे ते बोलत होते, बोलता बोलता अचानकच पडले. काय झालंय डॉक्टर? वेल ही सीम्स फाईन, पण आपण काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया. मी काही औषधं लिहून देतो. बीपी शुगर मॉनिटर करत राहायला लागेल. इथे एक नर्स असेल, जस्ट एज प्रिकॉशन. यांची काळजी घ्या. ओके यंग मॅन, गेट वेल सून. या ना. मला वाटतं यांच्या औषधाचा एखाद दुसरा डोस मिस झालाय किंवा गोळी बदलली आहे का? आजोबांच्या गोळ्या नाही, गोळ्या बदललेल्या नाहीयेत त्यांच्या. इनफॅक्ट पप्पांचं डाएट, औषधं या सगळीकडे मीच जातीने लक्ष देते. आणि गोळ्या तर वेळच्या वेळी दिल्या जातात त्यांना. मग त्यांनी कसला धसका वगैरे घेतलाय? घेतला असेल तर तो विषय त्यांच्यासमोर पुन्हा येऊ नये याची खबरदारी घ्या. शुअर. येस डॉक्टर. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. यश, परीबद्दल तू निदान पप्पांना तरी कल्पना द्यायला हवी होतीस. तू बघतोयस ना त्यांची काय अवस्था झाली आहे ते. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता रे. आमच्या सगळ्यांसाठी होता. पण आय नो काकू. नेहाच्या त्या मुलीबद्दल, ती जी आहे परी, या परीबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. तुला जे पटलंय, तुला जे आवडलंय, तू जे ठरवलंयस ना ते मला मान्य आहे. पण नेमकं पप्पांना कसं सांगावं हेच कळत नाही आता. त्यांना बघून मलाच इतका त्रास होतोय. तुला किती त्रास होत असेल रे? मला तर आता त्यांच्यापेक्षा ना तुझीच जास्त काळजी वाटायला लागली. हे सगळं तुझ्यामुळे झालंय असं अजिबात मनात आणायचं नाही. लक्षात येतंय ना तुझ्या? आम्हाला कळतंय, सगळ्यांना कळतंय की तू पप्पांच्या चांगल्यासाठीच हे त्यांच्यापासून लपवून ठेवलं होतंस. कळतंय आम्हाला. इनफॅक्ट तुझे काकाही आता बाहेर तेच बोलत होते दोघं. म्हणून मी म्हणते की तू कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस यश. आणि यानंतरही तुझा जो काही डिसिजन असेल तो मान्य आहे मला. मी आहे तुझ्या बरोबर. तू पप्पांजवळ जरा थांबतोस? मी आली, जरा एक काम आहे.